ह्या मुली एक छोटासा प्रयोग करतायत. हवेचा दाब आणि गुरुत्वाकर्षणाचा या पाण्यावर कसा परिणाम होतो हे आपल्याला त्या मुली आता दाखवत आहेत. त्याच्यामुळे लक्ष द्यायचे. बघा, त्यांनी एक बाटली घेतलेली आहे. या बाटलीला ते आता होल पाडत आहेत. बाटलीला होल पाडा. हा, तीन एक होल पाडले त्यांनी बाटलीला. आता त्या बाटलीमध्ये पाणी भरणार आहेत. पूर्णपणे बाटली जेवढी भरता येईल तेवढी भरा पाणी त्याच्यामध्ये. थोडंसं आहे पाणी त्याच्यात. हा, टाक पाणी, टाक. हळू 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 हळू. बस बस बस. बघा, आता या बाटलीतून झाकण लावतो त्याला. हा, बघा, झाकण लावलं, पाणी थांबलंय. तिने तसंच राहू दे झाकण पॅक. बाटली सोड आता तू. पाणी आता त्यातलं बरचसं पाणी थांबलेलं. पाणी पडताना आपल्याला दिसतंय का? नाही. आता ती काय करणार आहे तर बघा, बाटलीचं झाकण आता थोडं सैल करणार आहे ती. थांब एक मिनिट. बाटलीचं झाकण सैल करणार आहे. हा, आता बघा पाण्याची धार खाली लागते की नाही बघा बरं. हा, बघा, बाटलीचं झाकण कर सैल, कर, अजून कर सैल. हा हा, बघा पाणी पडतंय. बाटलीचं झाकण सैल केलं की बाटलीतून खाली पाणी पडायला लागतं. म्हणजे काय होतं रे, वरून हवेचा दाब आणि खाली गुरुत्वाकर्षण यामुळे काय होतं, बाटलीतलं पाणी खाली पडतंय. आता बाटलीचं झाकण बंद कर, घट्ट लाव. बघा, झाकण घट्ट लावलं, पाणी पडायचं बंद झालं. खाली होल आहे तरी पाणी पडतंय का बाटलीतून? नाही. अगदी थेंब थेंब पडत असेल. परंतु म्हणजेच या प्रयोगातून आपल्याला असं सिद्ध झालं की गुरुत्वाकर्षण आणि हवेचा दाब याचा त्या बाटलीच्या पाण्यावर कसा परिणाम होतो हे याचं अनुमान तुम्ही आता काढलेलं आहे. दिसलंय तुम्हाला प्रत्यक्ष. तुम्ही या प्रयोगाची माहिती आता घरून लिहून आणायची आहे.